कैसा है इसको बोलते हैं कोकण। आमचं कोकण रे बाबा। हा व्ह्यू बघा टेरेसवरून, जीवना बंदर व्ह्यू बघा कसा आहे कडक ना। हा व्ह्यू बघा व्ह्यू। मला हेलिकॉप्टर वरती। तर नमस्कार मंडळी, मी मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे बाप्पाचा दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत जीवनात, म्हणजेच भरडकोल टू जीवना मोटो ब्लॉग करणार आहोत। तर चला, विचार केला की मस्त चांगले व्ह्यू आहेत, चांगले स्पॉट आहेत, ते तुम्हाला दाखवत आपण भरडकोल ते जीवना असा प्रवास करूया बाईकवर, मोटो ब्लॉगिंग करूया। आणि मोटो ब्लॉगिंगचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर जवळजवळ 2च आहेत मला वाटते, आपण जास्त बनवलेत नाही। तर आता विचार केला की आता जीवनात चाललो आहे, कुठं चाललो माहिती आहे काय, आपल्या प्रियंकाच्या घरी चाललो आहे। तर कालपासून प्रियंका पण बोलते आहे की कधी जात आहे, पप्पा बोलवत आहेत। तर बोललो ठीक आहे, दरवर्षी जातोच। तर काल गेलो नाही, काल पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस। त्यांचे 1.5 दिवसाचे बाप्पा आहेत, तर आज त्यांचा बाप्पा जाणार आहे। आणि आता जस्ट कॉल केला, त्यांना सांगितलं आहे निघालो आहे म्हणून। आता 11 वाजलेत आहेत, बघूया किती मिनटात पोचतो आहे। आणि पोचू एक 15 ते 20 मिनटं लागतात, जास्त नाही। पण जेवढं पण किनारपट्टा म्हणजे कोस्टर रोड आहे, आणि त्या कोस्टर रोडवर जे चांगले स्पॉट आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला, जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवतो। आणि मोटो ब्लॉगिंग फर्स्ट टाईम मोटो ब्लॉगिंग आपण गाव ठिकाणी करणार आहोत, आणि सावकाश मोटो ब्लॉगिंगचे पण व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळतील, ठीक आहे। तर चला, टाईम झालं आहे, नाहीतर ते बसतील वाट बघत, ठीक आहे। चला निघूया। आणि आपल्यासोबत मल्हार आहे आणि नानू आहे, चला। आणि आपल्यासोबत मल्हार, नानू हे बघा, चिल्ले पिल्ले। चला निघूया आता पटकन, चला। बोला गणपती बाप्पा मोरया। पहिल्यांदा आपण मोटो ब्लॉगिंग करतोय, ते पण गावामध्ये, भरडकोल टू जीवना श्रीवर्धन रोडला आहे। किती आहे बघा, हा बघा सम्राट शंभू आला, शंभू कुठेतरी बोरली गेला होता वाटतं। तर आता आपण चाललो आहे श्रीवर्धन साईडला, आणि हा आपला योगेश मित्राचा घर, आणि ही आहे कुणबी आली। तर या कुंभ्यालीतला पण जे आपले मित्र आहेत भरपूर जण, ते पण आलेत आहेत, पण त्यातले 2-3 जण आलेत नाही, कारण त्यांना सुट्टी नाही असे बोलतात आहेत, त्याच्यामुळे माहीत नाही। तर चला, फायनली गाव आपण क्रॉस केलं आहे आणि आलो आहे शेखाडी मार्गे। मित्रांनो, या रस्त्यावरचे भरपूर असे आठवणी आहेत जे आपण विसरू नाही शकत। लहानपणापासून ह्या रोडवर आपण सुरुवातीला, म्हणजे जेव्हा आपण सायकल वगैरे शिकलो, तेव्हा या रोडला तर म्हणजे एक प्रकारचा थैमानच आम्ही घातला होता। ती म्हणजे मीडियम साईजची नाही काय सायकल यायची, ती सायकल आम्ही घेतली। आणि ह्या रोडला आणि दिव्यागर रोडला हा रस्ता, हे वाकण, जे त्या सायकलीवर आम्ही एवढे फिरलो आहे ना लहानपणी, बापरे तुम्हाला काय सांगू। तेव्हा इथं हा जो स्पॉट आहे ना, तिथं आम्ही थांबायचो। चढताना काय वाटायचं नाही पूर्ण चढण, पण जेव्हा उतरायची पाली यायची ना, तेव्हा आम्ही त्या स्पॉटला थांबायचो तिथं। म्हणजे त्याच्या पुढे जायची आमची हिंमत व्हायची नाही, कारण तेव्हा म्हणजे हे ब्रेक वगैरे दाबणं हे एवढा अनुभवच नव्हता अजिबात। आणि
असंच करता करता काही वर्ष त्याच्यामध्ये गेले. हा बघा नजारा बघा, हे बघा हे आपला समुद्र. हे बघा इथं काही नव्हतं, पण आता घरं वगैरे बांधली. म्हणजे घर काय एक प्रकारचं काहीतरी हॉटेल असेल, पण ही जागा इथं पण जागा कोणाची तरी जागा असेल असं वाटतं काय मित्रांनो मला सांगा. हां काय समजत नाही. म्हणजे जिथं पैसा आहे तिथं सर्व काय आहे काय सांगू शकत नाही. ज्याच्याजवळ पैसा आहे तो कुठेही जागा घेऊ शकतो, अशी परिस्थिती आहे आत्ता. हाच एक रोड आहे जो भरपूर वर्षापूर्वी झालेला आहे आणि अजूनपर्यंत त्या रोडला खड्डा तर नाहीच आहे, तुम्हाला दिसतच असेल. एकदम मस्त असा रस्ता आहे. आणि हा रस्ता जातो आपल्या गावातून, हा रस्ता जातो शेखाडी, जीवना, श्रीवर्धन, हरिहरेश्वर. इवन तुम्ही इथून रत्नागिरी, गोवा इथून तिथे पण जाऊ शकता. पूर्णपणे कोस्टल रोड आहे. तर आता पोचलो आपण शेखाडीमध्ये. शेखाडची ही एक उतरण, म्हणजे इथपर्यंत आम्ही सायकलीवर यायचे आणि इथून आम्ही रिटर्न व्हायचे. ही सायकलवर आम्ही जी उतारण आहे ती कधी उतरलोच नाही असं मला वाटतं. लय घाबरायचो, समोरून कोणी येईल काय, कुठली गाडी येईल काय. हे बघा हे असे येतात, त्याच्यामुळे म्हणजे आहे थोडाफार चेंजेस तर भरपूर झालं आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण काही अशी ठिकाणे आहेत अजून. तर चला आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा व्ह्यू बघा, व्ह्यू. अरे बाबा चल. हा व्ह्यू बघा कसला वाटतो, व्ह्यू बघा भारी ना. आणि हा व्ह्यू बघा, ओहो कडक. कैसा है इसको बोलते हैं कोकण. आमचं कोकण रे बाबा, कसं आहे आमचं कोकण. कडक कडक कडक. आला बोलतात स्वर्ग. एकच नंबर. तर सासूरवाडी चाललो आहे आपण, दरवर्षी जातो आणि यंदाही. आणि हा व्ह्यू बघा. आता आपण पोचलो आहे आरावी. हा आरावी बीच आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू. मल्हार हेलिकॉप्टर वरती. व्ह्यू बघा. हा 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 एक नंबर. मल्हार आणि नाना हेलिकॉप्टर बघतात आहेत, पहिल्यांदा बघतायत ना. म्हणजे अगोदर बघितलं असतील, पण हे खूपच जरा जवळ होता, जास्तच जवळ होता. म्हणून तो मल्हार मागच्या मागे बोंबलतोय की काका हेलिकॉप्टर, विमान बघा, विमान. प्रत्येकाचं बालपण हे असंच गेलेलं खरंच. आणि गावापेक्षा आठवणी तुम्ही कुठेही जा, पण गावासारख्या आठवणी आणि गावातल्या आठवणी मुलात, म्हणजे गावातला जन्म जे घेतात ना तेच नशीबवान आहेत खरंच. त्यांच्यासारखा सुख आणि निसर्ग कोणी बघितला नसेल. आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म महाराष्ट्रात, इंडियात आणि कोकणात झालेला आहे. तर असे आहेत खूप सारे गोष्टी आहेत कोकणाबद्दलचे, आपल्या गावाबद्दलचे. आता हा व्ह्यू बघा कसा वाटतो, व्ह्यू बघा. आहे ना, आहे की नाही, बघण्यालायक आहे की नाही. हां रडू नको बाला, बाय मी पाण्याला जाते. मल्हार बोल गाणं. मल्हारचा आवडता गाणं आणि नानाचा. रडू नको बाला, बाय मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. आहा, ह्या पण बीचवरचे खूप सारे आठवणी आहेत. मच्छी मारा, म्हणजे आम्ही ते वरणीचे पेरो घेऊन येतात इथे. पहिले यायचे, आता नाही. कोणाचा फोन येतो काय समजत नाही.
आणि या साईडला आता भरपूर असे हे बघा, भरपूर असे रिसॉर्ट झालेले आहेत. इथं काहीही नव्हता, हे सगळा फक्त हे असा जंगल होता. जंगलाशिवाय इथं काहीच नव्हता. पण आता हे बघा, आता मागे एक तुम्ही बघितला मोठा रिसॉर्ट आणि हा बघा इथे एक आतमध्ये रिसॉर्ट. म्हणजे काही वर्षांनी तर अजून काही वर्षांनी हे पूर्ण जो वाडे आहेत हे सर्व जाणार आहेत, सर्व गायब होणार आहेत. फक्त एकच की हा जो समुद्र आहे तिथे आजपर्यंत कोणाची नाही चालली नाही कोणाची चालणार. हे जे आहे तसंच राहणार. फक्त समुद्रापासून जे वरती जे काय आहे जमीन ती मात्र आपली लोक सावकाश सावकाश. आता हा एवढा भला मोठा मस्त अशी जागा आहे, मोठी वाडी आहे, जंगल आहे, ही वाट लागणार काही वर्षात. हे आपल्याला दिसणार पण नाही आहे ना. आपला तिरंगा बघा. आपण जेव्हा जेजुरीला गेलो नाही काय, जेजुरी जाता वेळेस आपण हा लावला होता आणि अजून तो आपण काढला नाही. थोडा खराब झाला आहे पण काय प्रॉब्लेम नाही, काय विषय नाही, ठीक आहे. पण त्याला मी सध्या काढणार नाही. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण त्याला काढू, ठीक आहे. जोपर्यंत आपल्याला वाटत नाही त्याला काढावं तोपर्यंत त्याला आपण हातसुद्धा लावणार नाही, ओके. हा बघा, हा बघा. अरे काय किती स्पीडवर, अरे काय पद्धत आहे की नाही गाडी चालवायच्या. त्याचं लायसन पण अजून वय पण झालं आहे ना, त्याचं लायसन पण नसेल आणि एवढा स्पीडवर चालला आहे तो पोरगा. म्हणजे जरी समोर अचानक काय मांजर गेली, मांजर आडवी आली किंवा कुत्रा एखादा आला किंवा एखादा माणूस आला, गाडी आली तर कंट्रोल होऊ शकत नाही, एवढा स्पीडवर होता तो. आणि आता आपण आलो आहे पाडाजवळ. फायनली जीवनात पोचलो आहे. खालचं जीवन आणि वरचं जीवन ह्याच्यामध्ये माझा कन्फ्युजनच असतं कधी पण, नेहमी. आता डायरेक्ट तुम्ही आता फक्त गाडी बघा आपली कुठं जात आहे. प्रियंकाचं घर तर तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओ, गेल्या वर्षी जी आपण प्रियंकाच्या घराची व्हिडिओ टाकली होती त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितला तर नाही असं नाही. आता तुम्हाला पूर्णपणे घर दाखवतो, तो घर कुठं आहे. आता फक्त तुम्ही रस्ता बघा आणि हा बघा जीवना बंदर, हा समोरचा दिसतो ना तो जीवना बंदर आहे. आणि आता फक्त तुम्हाला रस्ता दाखवतो, तो रस्ता बघा. ही पण गल्ली जाते पण इथून थोडा हार्ड वर्क आहे, हार्ड वर्क. म्हणून आपण ह्या गल्लीतून जाणार आहोत. ही बघा ही एक छोटीशी गल्ली आणि आता प्रियंकाचं घर दाखवतो तुम्हाला. आता फक्त रस्ता बघा प्रियंकाच्या घरचा. बाबा पण वरती गेल्यावर भारी वाटते, वरचं वातावरणच वेगळं आहे, जबरदस्त वातावरण. हे चढण बघा, चढण. एखादा पाहुणा घरी जाईल मला बोलेल मला बाप्पाचं दर्शन पण नको आणि मला जेवण पण नको. फक्त चढण बघा कशी आहे, कशी आहे, कशी आहे, कशी आहे. तर फायनली पोचलो आहे. चला इथं आपण एक साईडला गाडी लावूया. चला फायनली पोचलो जीवनात. तर फायनली पोचलो आहे आणि तुम्हाला आता घर दाखवतो प्रियंकाचा, ठीक आहे. हा बघा ही आपली मंडळी चालली आहे बघा. चल मला दमलास तू, ए दमलोस मग चल पटापट. हे बघा, हे बघा प्रियंकाचं घर व्हाईटवाला. तर पेंटिंग वगैरे आणि आतमध्ये पण काय आता काय काय चेंजेस केलेले आहेत ते पण आपल्याला बघायला मिळतील. कारण एक वर्ष झाला आत्ता येतो आहे परत एकदा. हे बघा आता हा आपण टेरेसवर आलो आहे आणि आता अच्छा ही खाली आहे ती प्रियंकाची बोट बघूया आता आपण. ही बघा ब्लर होतं आहे थोडा. हे बघा प्रियंकाची बोट आत्ता झाले बाहेरची. हा व्ह्यू बघा टेरेसवरून. जीवना गाव
जीवना बंदर व्ह्यू बघा कसा आहे कडक ना. हां बघा. आणि हे आता तुम्ही बघताय ना सर्व, आता तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा, हे सर्व तुम्हाला दिसतोय ना, हे नवीन जेटी होते आहे जीवना बंदरमध्ये. बघू आता जेव्हा पूर्ण होईल तेव्हा नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. तर प्रियंकाची बोट वगैरे आली आहे. ही बघा इथं वर घेतात आहेत. ब्लर तुम्हाला दिसते पण आपल्याला ब्लर दिसतं आहे. आपण झूम केलं आहे ना, भरपूर झूम केलं, जवळजवळ 8x आपण झूम करून बघतो आहे. अजून 10 बाकी आहे पण त्याच्यावर कोण का फायदा नाही, कारण दिसणारच नाही. ठीक आहे, ओके, बघितलं व्ह्यू. चला आता बाप्पाचं दर्शन घेऊया. तर चला खाली जाऊन ज्यासाठी आलो आहे ते पहिलं आपण काम करूया, ते म्हणजे बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि नंतर मग थोडा वेळ बसू, जेवू आणि निघायची गोळी घेऊ, कारण घरी जायचं आहे. प्रियंका पण बोलले की लवकर या. ठीक आहे. तर घराच्या बाहेरचा व्ह्यू बघा इथं, आणि आता घरामधला व्ह्यू दाखवतो थोडक्यात तुम्हाला. आणि आतून बघता हे असं काही आहे, मस्त अशी लाईटिंग बिटिंग POP वगैरे मस्त. आणि आता बाप्पाचं दर्शन देतो तुम्हाला प्रियंकाच्या. हे बघा, गणपती बाप्पा मोरया. प्रियंकाची आई आणि बाबा गेलेत बोटीजवळ. ते आत्ता झालेत बाहेरशी, भिलजाना गेले होते, तर आता बोट वगैरे वरती घेत आहेत आणि येत आहेत. ठीक आहे. आणि हे बघा, हे आपले 2 माकडं बघा. मल्हार शेठ केला. इथं नानूबाई बघा. A few moments later.